गरजेचं नाहीये की जी मुलगी स्वतःवरती प्रेम करते, स्वतःवर तिचं मन तुम्ही आरपार तुम्ही बघितलं नाही तोपर्यंत तुम्ही फक्त आउटफिट आणि तिच्या दिसण्यावरती इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करायला थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. तर ते कुठे तुला ते रिजेक्शन्स ऑडिशन्स मध्ये रिजेक्शन आले थोड्या वेळासाठी ते वाईट वाटतं. पण आता जर मी ती 5 वर्षापूर्वीची असते, ऍज अ तुझा कॅरेक्टर नेगेटिव्ह आहे, तुला पण ट्रोल केलं गेलं असेल की अरे रेवा असं का बिहेव करते, असं का, तुला ते डीएम्स आले असतील. पण 2 महिन्यानंतर माझ्या लाईफमध्ये इतके सडन चेंजेस येत गेले की मला असं वाटलं की आपल्या कॅरेक्टरमध्ये एवढं इन्व्हॉल्व्ह होऊन जाणं तेच ऍट द एंड पाहिजे असतं, कारण की कॅमेरासाठी वी नीड दॅट. पण त्याच्यामध्ये कधी कधी पर्सनल लाईफ पण अफेक्ट खूप होते. ऍक्टरसाठी जो टाइम क्लॉक दिला जातो तो 13 तासांचा. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलिचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसली आहे मुरंब या मालिकेतली रेवा, अर्थात आपली निशानी. निशानी, कशी आहेस? मी खूप छान. सर्वप्रथम थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि खूप छान मजेत हसत खेळत चाललंय आयुष्य. खूप छान. आणि फायनली आपण इंटरव्ह्यू करतोय. हा, येस येस. खूप दिवसांनंतर हो. प्लॅन झाला, ठरलं काहीतरी. येस, खूप छान वाटतंय बसून इथे. आणि निशानी, आपण तुझ्या सिरियलच्या जर्नी बद्दल तर जाणूनच घेऊया, पण सगळ्यात आधी मला तुझ्या या इंडस्ट्रीमध्ये एंट्री कशी झाली त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं. एंट्री मला पण वाटत नव्हतं हे पॉसिबल होईल माझ्याबरोबर. कारण माझी फॅमिली मिडल क्लास फॅमिली आणि त्यात परत आपल्या आईवडिलांचे विचार असे असतात की म्हणजे त्या बाबतीत ते करेक्टच आहेत की मुलीला शिकवायचं, जॉब लागला की एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न करायचं. सो हे त्यांचं स्वप्न होतं. आणि इनफॅक्ट माझी मोठी जी बहीण आहे तिचं सुद्धा लग्न म्हणजे त्याच पद्धतीने झालं की तिला जसा जॉब लागला की तसं म्हणजे तिने सांगितलं की घरी तिला माझे जीजू आवडतात आणि मग त्यांचं लग्न झालं. आणि त्यांना हे वाटत होतं की माझं पण तसंच व्हावं, पण लहानपणापासून मी आहे हट्टी, हे घरच्यांना माहिती आहे. म्हणजे मला जे करायला लावतील ना मी ते नाही करणार, त्याच्या अपोजिट करणार. तर लहानपणापासून मला आवड होती की डान्समध्ये म्हणजे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या गाण्यावरती मी पहिल्यांदा स्टेज परफॉर्म केलं होतं बालवाडीत असताना, म्हणजे मोठा गट. आणि त्यावेळेस सगळ्या ड्रेसला असे चॉकलेट्स लावले होते. आणि मी इतकी दानशूर की जे सिनियर्स होते म्हणजे 1ली 2रीत असलेले किंवा 5वी 6वी मध्ये असलेले जे मुलं होते ते म्हणायचे की चॉकलेट दे आम्हाला. मी काढून द्यायचे त्यांना. ते तसं होतं माझं. सो तो पहिला माझा स्टेज परफॉर्मन्स. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस मी जेव्हा परफॉर्म केलंय तेव्हा मी ऑलवेज सेंटरमध्ये असायचे. कारण बाईंना माहिती असायचं, म्हणजे शिक्षकांना माहिती असायचं की ही छान परफॉर्म करते, करेक्ट कॅच करते, व्यवस्थित बीटवर नाचते आणि छान एक्सप्रेशन्स असतात तिचे. आय डोंट नो की हे इनबिल्ड कसं आलं, कधी आलं, पण मी कधी हे प्रोफेशनल किंवा प्रोफेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाही पाहिलं ते. तर मग जसं मोठी होत गेले, इनफॅक्ट इंजिनिअरिंगच्या लास्ट इयर पर्यंत मला माहित नव्हतं की मला ऍक्टर बनायचं. पण हे म्हणजे नक्की आवडायचं की मी ऍक्टिंग रिलेटेड म्हणजे आर्ट रिलेटेड सगळ्या गोष्टींमध्ये अवेलेबल असायचे. म्हणजे शाळेमध्ये सुद्धा अभ्यास कमी असायचा, ऍव्हरेज होते मी त्याच्यामध्ये. पण चित्रकला किंवा डान्स किंवा गॅदरिंग्स जेव्हा असायचे, आपले अॅन्युअल फंक्शन्स असायचे, त्यावेळेस मी म्हणजे इतकी उत्साही असायचे. सो या सगळ्या गोष्टींमुळे ते होत गेलं. पण लास्ट इयर जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला कळलं की ऑडिशन नक्की काय असते किंवा कसं ते असतं, तर एकदा पुण्यामध्ये एक डव या सोप ब्रँडची ऑडिशन होतं. त्यावेळेस माझी ती पहिली ऑडिशन. आणि त्याच्यानंतर मी देत गेले ऑडिशन. पण मग फायनली मी एक क्रॅक केलं. एक राज्यनाट्य स्पर्धा असायची, म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्र आहे अजूनही. तर त्या स्पर्धेमध्ये मला शॉर्टलिस्ट केलं आणि मी स्टेज परफॉर्म केला. मग तिथून मी ऍक्टिंग शिकले. मी ॲज सच काही वर्कशॉप नाही केलं किंवा ऍक्टिंग स्कूल्स जॉईन नाही केले, पण तिथून मी प्रयोगात शिकत गेले आणि छोटे छोटे मिस्टेक, वोकल्स बद्दल वर्कआउट काय करायचं असतं हे सगळं मी तिथून शिकले. पण मग माझी आई म्हणाली की प्रयोग किंवा नाटक हे चांगलं आहे तुझ्यासाठी, स्किल्ससाठी चांगलं आहे, पण तू हे
प्रोफेशन म्हणून नाही बघू शकत, हम्म. त्याच्यामधनं सुद्धा तुला काहीतरी बेनिफिट मिळणं हम्म. गरजेचं आहे. तर मी तिचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे, मी अजून प्रयत्न करेन. मग मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली, हम्म. मग कॉन्टॅक्ट जमवायला सुरुवात केली. मग ऑब्व्हियसली म्हणजे जिथे तुम्ही ज्या सर्कलमध्ये येता तिथे तुमचे कॉन्टॅक्ट आपोआप बनत जातात. Right. म्हणजे इट्स ऑल अबाउट डेस्टिनी की तुम्हाला इथे पोहोचणं हम्म. होतं. तर मला तशी माणसं भेटत गेली की एकाला एक बरं तुम्ही काय कुठल्या पद्धतीने परफॉर्म करता हे हम्म. सुद्धा मॅटर करतं. सो माझं त्यावेळेस एनर्जी लेवल इतकी हाय होती की ते सगळं दिसून येतं हम्म. लोकांना की बाबा शी इज व्हेरी हार्ड वर्किंग, चला आपण हिला विचारूया की काय. मग तसं होत गेलं होत आणि मी गेलं. इथे आले. हो. आणि छान आम्हाला तुझे जे तू परफॉर्मन्स देते, तुझे जे कॅरेक्टर्स बघून पण नेगेटिव्ह आहेत हो. आता सध्या, पण हो. खूप छान वाटतं. ते पण असं वाटतं की एवढं त्यात इन्व्हॉल्व्ह आहेस तू, एवढं हो. ते डीपली त्यात इन्व्हॉल्वमेंट तुझं आहे की खूपच खरंच छान वाटतं आम्हाला बघून आणि मनापासून शांती भेटते. खरं तर म्हणजे हे पहिल्यांदा मी नेगेटिव्ह करताय. हम्म. आधी जेव्हा मला सांगितलं गेलं त्यावेळेस ते ग्रे शेड होतं हम्म. की ती आधी पॉझिटिव्ह होती आणि मग तिच्या लाईफमध्ये काही चेंजेस घडतात वगैरे वगैरे आणि त्यानंतर ती नेगेटिव्ह होऊन हम्म. जाते. बट जो क्राफ्ट बघितलास तर तिचे पण काही शेड्स आहेत आहेत. आणि चांगल्यांबरोबर चांगली आहे, हम्म. वाईटांबरोबर वाईट आहे हम्म. वगैरे. सो ती प्रॉपर नेगेटिव्ह आत्ता झाली आहे, कारण हम्म. जेलमध्ये जाऊन आल्यानंतर सगळं काही बदललं. बदललंय. सो आता झालंय. राईट. हो. आणि जसं तू बोलली की मिडल क्लास फॅमिलीला कन्व्हिन्स करणं, तू सांगितलं की डिफिकल्ट असतं. काही त्यांचे पण रिस्ट्रिक्शन्स असतात आणि तरी तू ते हे करून त्यांना समजवून इथे बसली आहेस. पण कुठे एक असं झालंय का क्षण, कारण की गॉडफादर नाहीये, तर ह्या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करायला थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. तर ते कुठे तुला ते रिजेक्शन्स, ऑडिशन्समध्ये एक प्रोजेक्ट मिळून पण नाही मिळाला, असं काय तुझ्याकडे आहे का शेअर करण्यासारखं? खूप आहेत. म्हणजे जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये काम करायला येता जिथे तुमचा गॉडफादर नसतो, त्यावेळेस तुम्हाला असं होतं की मी कुठे आणि काय मी हात-पाय मारू की माझं काम वर्क होईल किंवा असं मी काय करू जगापेक्षा वेगळं, म्हणजे लोकांपेक्षा वेगळं की मी क्लिक झाले पाहिजे त्याच्यामुळे. आणि त्यावेळेस सोशल मीडिया आणि हे जास्त नव्हतं. म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट तू म्हणशील तर. आणि मला हे कळायलाच तयार नाही की बाबा मी कुठे चुकतेय, की मला ॲटलीस्ट ते करेक्ट करायला, की मी ते करेक्ट करून पुन्हा सुधार करून मला काही भरपूर झाले असे बॉईज मूव्ही चं रिजेक्शन आलं मला लास्ट 2 मध्ये किंवा मुरांबाच्या आधीच पिंकीचा विजय असो आणि हिंदीमध्ये सुद्धा म्हणजे आता सुद्धा मी ते रिजेक्शन म्हणजे सहन करते आणि मला ते आता नॉर्मल झालंय की बाबा ठीक आहे, वर्कआउट नाही झालंय म्हणजे कुठेतरी वर्क होतंय, की म्हणजे तुम्हाला कुठेतरी अजून चांगली अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि मला हेच वाटतं की बाबा जे काही होतं चांगल्यासाठी होतं. रिजेक्शन आले थोड्या वेळासाठी ते वाईट वाटतं, पण आता जर मी ती 5 वर्षापूर्वीची असते, तर मला ते मी एकदम डोंगर एवढं आभाळ कोसळलंय आपण जे म्हणतो ना दुःख, ते व्हायचं. पण आता ते लेट गो करणं आपण बाय द टाइम शिकतो की बाबा ठीक आहे, नाही होतंय. राईट. आणि तू नेगेटिव्ह रोल प्ले करते रेवा म्हणून मुरंबामध्ये. पण एक आपण कॅरेक्टर पकडतो ना, तर त्याच्याबरोबर आपल्याला ट्रोलिंग पण भेटते. कारण की ॲज अ तुझा कॅरेक्टर नेगेटिव्ह आहे. तुला पण ट्रोल केलं गेलं असेल की अरे रेवा असं का बिहेव करते, असं का, तुला ते डीएम्स आले असतील, तर असं काही तुला शेअर करायचं असेल? खूप म्हणजे 3 वर्ष काम केल्यानंतर सडन मी जेलमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मला सांगितलं गेलं की 2 महिन्यानंतर तुझा ट्रॅक आपण परत ओपन करणार आहोत. सो तोपर्यंत तू काही घेऊ नकोस किंवा घेतलं तरी आम्हाला सांगशील. म्हटलं ओके. पण 2 महिन्यानंतर माझ्या लाईफमध्ये इतके सडन चेंजेस येत गेले की मला असं वाटलं की आय थिंक आय शुड ट्राय इन हिंदी, की बाबा चांगल्या अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे येत आहेत. हिंदी मूव्हीजमध्ये जे प्रॉमिनंट आपण कॅरेक्टर म्हणतो, प्रायमरी कॅरेक्टर आपण म्हणतो, ते कॅरेक्टरसाठी मला कॉल्स येत आहेत. मी शॉर्टलिस्ट होतीये, त्याचे कॉल्स येत आहेत किंवा एक कलर्स हिंदी चॅनलच्या वेल नोन प्रोडक्शनचा कॉल येऊन मी शॉर्टलिस्ट होतीये. सो एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना मला असं वाटलं मला थोडासा वेगळा विचार करणं गरजेचं आहे. आणि मीनवाईल त्यांचे कॉल्स मला यायला लागले. तर
ऍट द सेम टाइम लोकांचे पण मला रिस्पॉन्स की हम्म. तू नाही आहेस, तू कधी येणार आहेस हम्म, परत वगैरे. हम्म, हम्म. म्हणजे त्यांना माहिती मी नेगेटिव्ह आहे, तरी पण त्यांना असं वाटतं की मी परत ये चांगल्या बा. पद्धतीने हम्म. यावी, मी रमाला मदत करावी हम्म. त्यांच्या लाईफमध्ये जे पण काही आता सध्या चालू आहे. सो त्या गोष्टींना मी हेल्प आउट करून, कारण सुरुवात तर 2 मैत्रिणींच्या स्टोरीनी झाली होती, हो बरोबर. रमा आणि रेवाच्या. हम्म. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मैत्री असली पाहिजे तर मैत्री दाखवा. आता जर हम्म. शेवट करणार असाल हम्म. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ती पॉझिटिव्ह दाखवा, हम्म, हम्म, पॉझिटिव्ह प्लीज ये असे खूप सारे डीएम्स, किंवा मी काही पोस्ट केलं तर त्याच्यामध्ये ते रिकॉग्नायझेशन मिळायचं मला की हम्म. रेवा प्लीज ये ना वगैरे वगैरे. सो हे आवडायचं लोकांना, पण मी विचार केला होता की मी नाही कंटिन्यू करणार आहे. आणि त्या पद्धतीने माझं बोलणं पण सुरू होतं की मला नाही करायचं कंटिन्यू वगैरे. पण ऍट द सेम टाइम मला असं वाटलं की ही माझी सिरियल आहे. हम्म. सुरुवात किती जरी झाली तरी आमच्यापासून झालीये, तर शेवट का नाही करू शकत. राईट. तर म्हटलं ठीक आहे, एक प्रोजेक्ट मला पूर्ण कम्प्लीट करून मी नंतर फोकस करायला आहेच पुढच्या आहे गोष्टी. बरोबर. सो ते झालं. राईट. आणि तू बोललीस जसं की 2 महिने गॅप होता. तर त्या 2 महिन्याच्या नंतर तू सेटवरती परत येणं ते किती चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी? कारण की 2 महिन्याचा गॅप नंतर परत एक प्रोजेक्ट तशाच जोशने आणि तशाच पद्धतीने चालू करणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? ऍक्च्युली 2 महिन्याचा नाही, पूर्ण 1 वर्षाचा गॅप घेतला मी. ओह! म्हणजे 2 महिने तर 2 महिन्यानंतर त्यांनी मला कॉल करून विचारलं. हं, तर हं, हं. मी त्यांना हेच म्हणत होते की मला जर एंटर करायचं आहे तर प्लीज होऊ शकतं का की बाबा ही स्टोरी लाईन अशा पद्धतीने होऊ शकते का? हं, कारण मला असं रिस्पॉन्स पण येतात हं, ऑडियन्सचे की मी पॉझिटिव्ह पद्धतीने यावी. हं. आणि मला सुद्धा असं वाटतं एका सर्टन टाइम नंतर जर गोष्ट त्याच पद्धतीने चालू आहे तर हं. वाय नॉट आपण जरा पॉझिटिव्ह हं, दाखवूया, हं. प्रेक्षकांच्या मनानुसार आपण करूया. तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, एव्हरीबडी वॉन्ट्स यू, की तू नेगेटिव्ह छान करतेस, लोकांचा रिस्पॉन्सही त्या पद्धतीने चांगला येतोय. हं. आणि लोकांना ऍक्च्युली म्हणजे सगळंच जर गुडी गुडी असेल हं. तर बघायला मजा नाही येत. नाही येत. राईट. तर एंटरटेनमेंट पर्पजने कुठल्याही लव्ह स्टोरीमध्ये एकतर ट्रायंगल असणं गरजेचं आहे, हं, हं. किंवा एखादी विलन असणं गरजेचं आहे. हं. तरच मसाला आणि वगैरे या सगळ्या गोष्टी होतात. होतात. तर मग म्हटलं ठीक आहे, जर हे होत आहे तर इट्स ओके. इट्स ओके. तर तुला जे हिंदी ऑफर्स होतायत ते नेगेटिव्ह रोलसाठी होतायत, पॉझिटिव्ह रोलसाठी होतायत? पॉझिटिव्हसाठी होत आहेत. पॉझिटिव्हसाठी. कारण किती जरी आता हा जो लुक आहे, जर नाकनक्षी आणि सगळं जर शार्प वगैरे असेल तर ते मराठीमध्ये नेगेटिव्ह कन्सिडर करतात. हं. जो अर्बन फेस आहे तो नेगेटिव्ह कन्सिडर करतात. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा एकदम डस्की किंवा फेस स्ट्रक्चर खूप असा बेबी फेस आपण हं, म्हणतो, हं, हं. तसा जर असेल तर गावातल्या बायका ज्या मेन आपले ऑडियन्स आहेत, हं. किंवा घरातल्या बायका ज्या हाऊसवाईफ हं, आहेत, हं. तर त्या रिलेट करतात स्वतःशी. हं, हं. की एखादी मुलगी जर खूपच अशी मॉडर्न दिसत असेल तर ते रिलेट नाही करू हं, शकणार. हं, हं. त्यांच्या नजरेत ही छोटे कपडे घालणारी किंवा जी हे केसांची स्टायलिंग वगैरे करते, ही नेगेटिव्ह असते. हं, हं, हं. की बाबा हिला खूपच माहिती आहे हं, किंवा हं. काय असं. तर तशा मुलींना ते हं, हं. नेगेटिव्ह कन्सिडर हं, करतात, हं, हं. म्हणजे माझ्यासारख्या ह्या फेस हां, हां, हां. स्ट्रक्चरला. पण पॉझिटिव्ह हिंदीमध्ये करतात. हं, कारण हं. मी बघते ना की आता ऑडिशन वगैरे जेव्हा द्यायला जाते मी हं, हं. प्रोडक्शन हाऊसमध्ये, म्हणजे तू म्हणशील की मी काय मुली बघते की इतक्या सुंदर की बाबा मला बघून असं होतं की यार किती खूप गोड असतात ग, हं, खूप. हं. म्हणजे एकदम नॉर्थ इंडियन फेस, हां, हां, हां. छान अशी तुकतुकीत हं, स्किन हं, असते हं, त्यांची, हं, एकदम हं. बटरी सॉफ्ट, हं, आणि हं, हं. एक एक सुरकुती नसते नसते. चेहऱ्यावरती राईट. किंवा काय, म्हणजे मेकअपची पण गरज हं, पडणार हं. नाही तरी ती इतकी सुंदर. अशा मुली असतात तिथे. ऑडिशनच्या टायमिंगला. पण जे हे तू आता मला म्हणलेस, की मराठी इंडस्ट्री, मराठी सीरियल्समध्ये जे असं थिंकिंग आहे, हम्म, ते तुला बरोबर योग्य वाटतं का? की असं थिंकिंगने ते जर सीरियल काढतायत, हम्म, हम्म, हम्म. तर ते थिंकिंग तुला बरोबर वाटतंय? अ, बघायला गेलं तर चॅनल पॉइंट ऑफ व्ह्यूने हं. किंवा जे आम्ही टेलिकास्ट करतो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर अजूनही टीआरपी येतोच. हं, हं.
म्हणजे बघणारी ऑडियन्स आहे. आहेच. म्हणजे त्यांच्यामध्ये तो ॲक्सेप्टन्स आहे. मग ॲक्सेप्टन्स कुठून येतो? जर आपण असं नाही की चॅनलने काही प्रयोग नाही करून बघितले. त्यांनी केले ते आधी. म्हणजे भरपूर अशा सीरियल आहेत ज्याच्यामध्ये मुलगी डॅशिंग आणि अर्बन फेसवाली असं केल्या. बट समहाऊ ते नसेल वर्क झालं. आणि त्याच्या ओव्हरऑल इक्वेशनने त्यांनी हे ठरवलं असेल की असं, की एक मुलगी असते जी गरीब असते. त्यात ती शिकलेली नसते. त्यात म्हणजे लिटरली आता तू रील्सवर किंवा जे आपण बघतो म्हणजे लोक त्याच्यावरती कॉन्टेंट काढतायत, की एक गरीब मुलगी श्रीमंत घरातल्या मुलाशी लग्न करते. मग तिचा छळ तिथून व्हायला सुरुवात होतो. आणि तिचं शिक्षण झालेलं नसताना सुद्धा तिला तो असा मुलगा राजकुमार म्हणजे ती स्वप्न बघत असते. बट मला पर्सनली जर मला विचारशील तर मला ही गोष्ट नाही आवडत. कारण गरजेचं नाहीये की जी मुलगी स्वतःवरती प्रेम करते, स्वतःवर दिसण्यावरती काम करते, जर ती छान कपडे घालते, तिला हवं तसं ती वावरतीये, तर ती निगेटिव्ह नाहीये. राईट. तिचं मन तुम्ही आरपार तुम्ही बघितलं नाही तोपर्यंत तुम्ही फक्त आउटफिट आणि तिच्या दिसण्यावरती नाही जज करायला पाहिजे. बरं, जर तुम्ही एखादी मुलगी गरीब घरातली आहे, समहाऊ ती शिक्षण नाही घेऊ शकली आहे, तर सर्कमस्टान्सेस क्रिएट करा. आपले ऑडियन्स तुम्ही मेंटली किंवा त्यांची विचारसरणी चेंज करायचं माध्यमच टीव्ही आहे. म्हणजे आपली ही इंडस्ट्री आहे, की तुम्ही एक मेसेज देता आणि ते मेसेज बघून लोक इन्करेज होतात, मोटिवेट होतात. आणि ज्या वेळेस तुम्ही हे करता त्यावेळेस कुठेतरी चेंज येतो, की ठीक आहे, म्हणजे मुलगी जर शिकली नाहीये तर मुलीला शिकवण्यासाठी तो मुलगाच तिच्यासाठी स्टँड घेतोय. बरं, ती शिकण्याचा प्रयत्न प्रत्येक गोष्ट करून करतेय आणि ती मुलगी खंबीरपणे म्हणजे घर पण सांभाळते आणि दोन्ही गोष्टी पण सांभाळते. सो मला पर्सनली नाही आवडत हा जो, पण एनी विच वे की दिस इज माय जॉब, हे माझं काम आहे, मला त्याचे पैसे मिळतात, माझं घर चालतं, तर मी हे करते. तू एक म्युझिक व्हिडिओ सुद्धा केला होता, कोळीवाड्याची दिलवाली. दिलवाला. तर तो तुझा एक्सपिरियन्स कसा होता ऍक्टिंग नंतर एक म्युझिक व्हिडिओ मध्ये? मी फक्त तोच एक अल्बम नाही केलेला. मी 4-5 अल्बम केले, ज्यामध्ये एक हिंदी आहे. आता रिसेंटली माझं एक हिंदी पण गाणं येतंय. मला ऍक्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे ऍज सच गाण्यावरती परफॉर्म करायचंय किंवा हे खूप फारसं काही वेगळं नाही वाटत. म्हणजे जेव्हा मी कॅमेरा समोर असते, माझे रिलेशन्स कॅमेराबरोबर इतके चांगले आहेत की ना, गाणं काय रोमॅन्टिक आहे, त्याच्यामध्ये थोडंसं डान्स आहे, सिनारिओ आपण असं सीन करणार आहोत की आपण काइंड ऑफ टच साऊथ इंडियन देणार आहोत त्याला. सो त्या हिशोबाने आपल्याला ते जरा, मला जर कॅरेक्टरायझेशन तुम्ही ब्रीफ व्यवस्थित दिलं ना, तर मी डिलिव्हर छान पद्धतीने करू शकते. असं आहे. तू जसं म्हणली की तू खूप सारे प्रोजेक्ट्स केलेत, म्युझिक व्हिडिओ केले, एक असा प्रोजेक्ट ज्याने तुझी लाईफ चेंज केली, असा कुठला प्रोजेक्ट आहे? टचवूड, पण म्हणजे माझं आत्तापर्यंत असं झालंय की मी एक काम केलंय, त्या कामाने रिकॉग्नायझेशन इतकं मिळत गेलं की मला दुसरं काम त्या कामामुळे मिळालं. हे याबद्दल म्हणजे मुरांबा ही हायलाइटेड गोष्ट आहे सगळ्यात, की मी मुरांबा केली आणि आज मी 1 वर्षाचा गॅप घेतल्यानंतर सुद्धा मी लोकांना अजूनही तितकीच लक्षात होते. मी तितकेच इव्हेंट्स करायचे मीनवाईल जेव्हा गॅप होता मला. म्हणजे खूप गोष्टी. आणि अजून आता तर सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की लोक तुम्हाला ओळखतात, फॉलो करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही आपली प्रोफाईल जेव्हा पाठवता त्याच्यावरून अजून तुम्हाला काम मिळतं. मुरांबा ही माझी हायलाइट होती. आणि आम्ही स्वतः तू नव्हतीस तेव्हा इट वॉज लाईक की यार रेवाला खूप मिस केलं जात आहे. कुठेतरी तो आमच्या लाईक तो पार्ट राहून जातोय, सगळं गुडी चाललंय, बट रेवाला मिस केलं आम्ही, खूप 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 जास्त मिस केलं. आणि तू परत आली तेव्हा पण इट वॉज लाईक की या फायनली शी इज बॅक. पण खूप लोकांना संताप सुद्धा होता की तिला परत निगेटिव्ह करायची काय गरज होती, म्हणजे काय आता हे पुन्हा आम्हाला तेच पाहायला लागणार का वगैरे वगैरे. पण ट्रस्ट मी, यावेळेस जे निगेटिव्ह होऊन आली आहे ते दुप्पट पटीने अजून
त्रास देण्यासाठी आली आहे. हो. सो आता माहित ना पुढे काय होणार आहे मला. काय होणार आहे? पण हो, मुरांबा मध्ये जे रेवा कॅरेक्टर मी करते आहे, त्यामुळे मला त्रास सुद्धा तितकाच सहन करावा लागला पर्सनली. बिकॉज जे तुम्ही नाही आहे ते तुम्ही प्ले करताय. प्ले करताय, राईट. आणि जेव्हा तुम्ही सेटवरती सतत 13 तास त्याच कॅरेक्टरमध्ये आहात, तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा काय चाललंय याचं तुम्हाला जास्त लक्ष नाही घालता येत आहे. प्लस तुम्ही हे निगेटिव्ह विचार घेऊन दिवसभर आता हिला मला त्रास द्यायचा आहे, सो मी काय परफॉर्म केलं पाहिजे, काय मी वेगळं करू की जरा वेगळं वाटेल वगैरे. तर हे सतत विचार करत असताना कुठेतरी ना मला ते मानसिक त्रास व्हायला लागला, जो की मला असं खूपदा मी असं झालंय की मी माझ्या रूम मध्ये जाऊन रडलीये एखादा सीन झाल्यानंतर. बिकॉज दिस इज नॉट मी जे मी परफॉर्म करते, पण कुठेतरी तो कॅरेक्टर जगता जगता तुमची लाईफ त्यामध्ये मिक्सअप व्हायला लागली. सो हे झालं माझ्यावर. राईट. आणि कधी असं झालंय का, जसं तू बोलली की कॅरेक्टर मधून बाहेर येणं खूप अवघड होऊन जातं जेव्हा तुम्ही 24/7 त्याच कॅरेक्टरमध्ये असता. घरी येऊन तुला आई बोलले की बस आता ऍक्टिंग बस, आता तू ऍक्च्युअल कॅरेक्टर मध्ये ये, आता त्यातच नको जास्त इन्व्हॉल्व्ह होस असं? नाही, झालंय हे, पण मी ती गोष्ट आईबरोबर नाही शेअर केली. म्हणजे माझी रूममेट आहे विदिशा, तिच्याबरोबर तिला ही गोष्ट माहिती होती. म्हणजे इतकं त्रास झालाय मला या कॅरेक्टरमुळे. 3 वर्ष मी सतत ही सिरियल केली कंटिन्यू, आणि जर मी 13 तास काम करते, घरी येते फक्त 1 तास माझ्यासाठी, त्याच्यानंतर मी झोपतेय. रात्री 1:30-2 वाजतायत. सकाळी उठून पुन्हा मला 7 वाजता उठून रेडी होऊन 8:30ला सेटवर पाहिजे. ह्याच्यामध्ये मला माझा स्वतःचा वेळच नाहीये. राईट. की माझा आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स क्रिएट होतात, जे आपण फ्लश नाही करू शकत किंवा बाहेर नाही काढू शकत, मनातले टॉक्सिन्स. म्हणजे जशी आपली बॉडी टॉक्सिन्स बाहेर काढत असते, तसं मनातलं पण टॉक्सिन जे क्रिएट होतं ते आपण बाहेर नाही काढू शकत. ती जागाच मिळत नव्हती मला. तर मग हा 1 वर्ष जो आहे तो मी पूर्ण स्वतःसाठी दिला. याच्यामध्ये मी माझ्या हेल्थवरती, माझ्या माइंडवरती किंवा खूप साऱ्या मी काय म्हणतात ट्रीटमेंट्स पण घेतल्या, ज्याने माइंड, सोल, येस, थेरपी, तर त्या सगळ्या घेतल्या. प्रत्येक गोष्ट ट्राय करत होते की जेणेकरून मला शांत वाटेल की बाबा जे मी आतापर्यंतचा विचार आहे किंवा जे काही पायलअप होत गेलंय माझ्या लाईफ, म्हणजे रेवाने तरी छोटा रोल प्ले केला असेल, पण तो जो ज्या पद्धतीने विचार करतेय, हे सगळं माझ्यामध्ये राहत होतं कुठेतरी. म्हणजे कुठेतरी चुकतंय माझ्या ऍक्टिंग मध्ये. मला असं वाटायला लागलं की मी खूपच सिरियसली घेतलंय काही ना. तर हो, की हे झाल्यानंतर थोडा वेळ गेल्यानंतर बरं वाटलं, आता बॅलन्स झालं. नाही, बट तुला वाटत असेल कुठेतरी चुकत असेल, बट म्हणजे जेवढं मला समजतं, इट्स लाईक की ते ट्रू ऍक्टरचं एक हे आहे की आपल्या कॅरेक्टरमध्ये एवढं इन्व्हॉल्व्ह होऊन जाणं, तेच ऍट द एंड पाहिजे असतं. कारण की कॅमेरासाठी वी नीड दॅट. पण त्याच्यामध्ये कधी कधी पर्सनल लाईफ पण अफेक्ट खूप होते, मेंटली वगैरे खूप त्रास होतो. प्रॉब्लेम हाच आहे की ऍक्टरसाठी जो टाइम क्लॉक दिला जातो तो 13 तासांचा आहे. म्हणजे बाकी आपण कॉर्पोरेट कंपनीमध्ये बघतो की 9 to 5 जॉब करतात, 5-6 पर्यंत घरी पोहोचतील, फॅमिली बरोबर डिनर होणार किंवा आपल्या फ्रेंड्स बरोबर बाहेर आउटिंगला जातात किंवा काय डिनरला जाणार. 11 पर्यंत घरी येऊन व्यवस्थित, किंवा घरी असल्यानंतर 10-10:30 पर्यंत सगळ्या गोष्टी आटपून आपण व्यवस्थित बेडवर जातो. इथे तुम्ही येताच 10:30 वाजता घरी, काही नाही, वेळच नाही. 11:30 पर्यंत फ्रेशन आउट आणि या सगळ्या गोष्टी. बरं, असं पण नाही की संडे टू संडे सुट्टी आहे, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, आम्हाला सुट्टी नसते. तर घरातले पेंडिंग काम, जे आपले हाऊसवर्क असतं, छोट्या छोट्या गोष्टी निघत असतात, कधी हेच बंद पडलं, कधी तेच काम करायचं, कधी कोण करणार, कधी करणार, टाइमच नसतो, सो वेळ नाही मिळत. मग या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा त्रास होतो की बाबा व्हायला पाहिजे याच्यावरती काम, काही मॅनेजमेंट थोडंसं. तुला जसे सिरियल्स आणि शोज ऑफर झाले, तसे तुला रियालिटी शोज पण ऑफर झाले असतील, हिंदी किंवा
मराठी पण आहेत, तर कुठला एक तू सांगशील? बिग बॉस. बिग बॉस झालेला? हो. वाव, तू केला का मग नाही? मी इंटरव्ह्यू दिला, हम्म. बट आय डोंट थिंक की पुढे काही कारणास्तव नाही वर्कआउट झालं. हम्म. सो इंटरव्ह्यू याच सीझनसाठी दिला होता मी. अच्छा, Yes. मराठी 6. Yes. वाव, तो सीझन पण खूप छान होता, तू बघितला? मी फॉलोअप तर घेतलं, पण ऑनेस्टली यावेळेसचा सीझन मला थोडासा बोरिंग वाटला. बट हा, तन्वी आणि राखी सावंत मला ओव्हरऑल याच्यामध्ये खूप आवडले. कारण आवडले. तन्वीचा मी ओव्हरऑल थ्रूआउट जर्नी पाहिली. हम्म. जेव्हापासून ती आली व्यवस्थित छान खेळली ती. हम्म. ना कोणाचा अपमान जास्त म्हणजे केलंच नाही तिने. हम्म. मोठ्यांचा मान ठेवला. राईट. टास्क व्यवस्थित खेळली. स्टँड पण आपल्या सर्कलसाठी किंवा हम्म. आपले जे कोणी तिचे इन हाऊस फ्रेंड होते त्यांच्यासाठी तिने तो हम्म. स्टँड पण घेतला आणि छान खेळली. म्हणजे पर्सनली मला जेव्हा फिनाले होता त्यावेळेस मी आणि विदिशा आमच्या दोघींमध्ये चाललं होतं की हम्म. तिचं असं म्हणणं होतं की विशाल किंवा राकेश बापट वगैरे जिंकेल. मी म्हटलं नाही, तू कॅरेक्टर्स बघ ना कोणाचे, म्हणजे कोण कशा पद्धतीने हम्म. खेळलंय. एखाद्याने बिट्रे वगैरे पण केलेलं आहे किंवा हम्म. काय, तर ते झालं. म्हणजे मला तर तन्वी खूप छान पद्धतीने खेळली असं वाटलं आणि तीच होणार विनर. तर तिला मी पाठवलं की तिच्या हातात ट्रॉफी दिसली. म्हणजे बघ, मी तुला सांगितलं होतं. राईट, आणि म्हणजे डिझर्विंग वाटत होती तुला येस, आणि येस. ते झाली. शी इज डिझर्विंग. राईट. राखीचं बद्दल काय म्हणायचं? वाव, राखी आय लव्ह आय नो. म्हणजे खरंच ती की मला माहित नाही, तिला मी पर्सनली नाही ओळखत, पण मला असं वाटतं ती अशीच आहे का, की सतत आपल्या डोक्यामध्ये 24/7 तुम्ही एंटरटेन करण्याचा विचार करता. तुम्ही असेच आहात का? म्हणजे मी तर असं स्विच ऑफ होऊन जाते. लाईक मला थोडासा झालं, कॅमेरा नसेल समोर, तर मला असं होतं की बास आता नाही करायचंय. आणि मी इतकी रिझर्व पर्सन आहे ना, की मी सिलेक्टिव्ह लोकांसमोर ओपन होते. आणि बाकी माझा फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे किंवा आहेत, पण काही मोजकेच लोक आहेत जे माझे आहेत, ज्यांच्याशी मी इन अँड आउट डिस्कशन करते किंवा मला काही लो वाटलं, हाय म्हणजे काही जरी झालं तरी मी त्यांना सांगू शकते. पण ती जी आहे ना, की मला असं होतं ओपनली बोलणार गं सगळ्या गोष्टी. आणि आता ना वाटत नाही ती कुठे चुकीची आहे, की ती धडाधड तोंडावर बोलून मोकळी होते. तसं हवं ऍक्च्युली, राईट. की बाबा मला फरक नाही पडत तुम्ही माझ्याबद्दल विचार काय करताय. मी माझी लाईफ जगतेय, तुम्ही माझं घर सांभाळायला येत नाहीये, त्यामुळे मी काय डिसिजन घेतला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हे तुम्हाला विचारून तर मी नाही करत. राईट. तिचं असं आहे की माझी लाईफ आहे, मला जे करायचं ते करेल, आणि तिच्या मनात जे आहे ते तिच्या एक्सप्रेशन्सने, तिच्या तोंडावरती दिसूनच येतं. Correct. अशी ती आहे. आणि तिचा इंटरव्ह्यू पण मी केलेला, तर शी वॉज लाईक की तशीच आहे, ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा सेम एनर्जी, सेम पर्सनॅलिटी. सो तिला ते फेक जे बोलतात ना, मला तर वाटतं की फेक नाहीये, ती तशीच आहे तशीच जशी आहे ना? आहे. हो. आय लव्ह हर. मला म्हणजे ते आवडलंय. कोई कुछ बोले ना बोलने का, आवाज नीचे 20 कदम पीछे. राईट. छान छान, मस्त. तिचं ऑराच अलग आहे खरंच. सिरियसली. क्लासी आहे. तुझे अपकमिंग काय प्रोजेक्ट जे आहेत, साईन केलेत? हीच जे अल्बम जो आहे हिंदी, तो येणार आहे. आणि त्याचे लिरिक्स आणि गाणं खूप सुंदर आहे. म्हणजे टी सिरीजचे गाणे जसे बनतात त्या लेवलचं गाणं ते त्यांनी शूट केलेलं आहे. त्यांनी ते गायलेलं आहे. राघव म्हणून नाव आहे त्याचं. ही इज व्हेरी टॅलेंटेड सिंगर आणि रायटर. खूप छान त्याने लिरिक्स लिहिले आहेत आणि त्याने थोडंसं रॅप टच वगैरे जो असतो तो दिला आहे. खूप सुंदर. तो एक आहे. मराठी आहे? हिंदी आहे. हिंदी. आणि नाव वगैरे काय रिव्हील करू शकता? आता तर नाही करू शकत. ओके. बघू आम्ही जेव्हा येईल तेव्हा. आणि या सिरियलच्या गोष्टींमुळे फार कमी वेळ मिळतो ऑनेस्टली, की मध्यंतरी मी हिंदी व्हर्टिकल्स पण करायचे. आणि एव्हरी टाइम तुम्ही वेगवेगळ्या स्टोरी करता, वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात आणि लव्ह स्टोरी असते. म्हणजे छान तो पण एक एक्सपिरियन्स आहे. सो आता ते परत पुन्हा अप्रोच करतात कुकू FM साठी किंवा भरपूर साऱ्या गोष्टी, पण वेळ नाही काढतायत कारण सलग 3 दिवस मी नाही देऊ शकत. त्याच्यापेक्षा जास्त तर पॉसिबलच नाही. कारण
इफ यू आर डुईंग मेन हम्म. इन दॅट सिरियल जर तर तुम्हाला ॲटलिस्ट 20 to 22 दिवस देवेच लागणार. हम्म. राईट. द्यावेच लागतात. खूप छान वाटलं तुझ्याबरोबर गप्पा मारून निशानी. आणि Yes. आपण परत लवकरच भेटूया. फॅन्ससाठी काय मेसेज देशील? फॅनसाठी एवढंच मेसेज आहे मला की आय एम व्हेरी ग्रेटफुल की तुम्ही मला फॉलो करता किंवा मला प्रेम देता किंवा भरपूर सारे DMs जेव्हा मला येतात तेव्हा खूप छान वाटतं. कारण मी हे आता छोट्यातली छोटी गोष्ट काउंट करायला शिकली आहे आणि मला याचं खूप मोठं महत्त्व समजलं हम्म. की बाबा फॅन्स आहेत आणि ते आपल्याला फॉलो करतात. तुम्ही एका पॉइंटला विसरून जाता तुमच्या Right. डेली रुटीनमध्ये वगैरे. बट वेन यू नो की बाबा तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा तुम्हाला इतके सपोर्ट करणारे लोक नाही आहेत. म्हणजे तुम्ही रिकॉग्नाइज नाही करू शकत आज तू माझ्याबरोबर इथे बसली आहेस. आय डोंट नो तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे किंवा तू माझ्याबद्दल कॉम्पिटिशन मध्ये विचार करतेयस की तू खरंच माझ्यासाठी हॅपी आहेस हे नाही कळत. बट फॅन्सना जेन्युअनली हॅपी वाटतं की तुमचा कुठला तरी नवा प्रोजेक्ट त्यांना तुम्हाला बघायचं असतं राईट. आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीने त्यांना सपोर्ट करायचा असतो. आणि ना ब्लड रिलेशन आहे ना फ्रेंड सर्कल आहेत काही नाही. पण आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. या. राईट. थँक्यू सो मच you. आमच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी. Yes. परत लवकरच भेटूया. येस येस थँक्यू. थँक्यू.